ओके, सो सेक्शन सी मध्ये थोडेसे क्वेश्चन राहिलेले ते आपण या व्हिडिओत बघूयात आणि नंतर सेक्शन डी कंप्लीट करून टाकूयात. तर आता सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 25 आहे, हाऊ विल यू ऑब्टेन बेन्झीन फ्रॉम ॲसिटिलीन. तर बेन्झीन तयार करायचं आपलं ॲसिटिलीन पासून. तर या सगळ्या रिॲक्शन आहेत आपल्या. ॲसिटिलीन म्हणजे H सिंगल बॉन्ड, C ट्रिपल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड H. त्याला रेड हॉट आयर्न ट्यूबमध्ये 773 केल्विनला हीट केलं की आपला बेन्झीन मिळतो. तसंच जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे आपला की सायक्लोहेक्झेन तयार करायचा आहे फ्रॉम बेन्झीन. तर बेन्झीन घेतला तर 3H2 ॲड केले इन प्रेझेन्स ऑफ निकेल, बनला सायक्लोहेक्झेन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे क्लोरोबेन्झीन तयार करायचं आहे फ्रॉम बेन्झीन. बेन्झीन घेतला, Cl2 ॲड केला अंडर इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, तर क्लोरोबेन्झीन बनला. हे झाले आपले 3 रिॲक्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26, एक्सप्लेन द हेट्रोलायटिक क्लिवेज विथ सुटेबल एक्झाम्पल अँड राईट IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. तर पहिलं सुरुवात केलं आपण व्हॉट इज मिनिंग ऑफ हेट्रोलायटिक क्लेवेज, तिथपासून सुरुवात करूयात आणि नंतर मग त्याच्यात पुढचे पॉईंट घेऊयात. तर हेट्रोलायटिक क्लेवेजमध्ये डेफिनेशन घेतली की इट इज अ क्लेवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन विच बोथ द शेअर्ड इलेक्ट्रॉन गो टू वन ऑफ द टू बॉन्डेड ॲटम. त्याचं मिनिंग काय, तर ज्यावेळी आपण कुठलाही कोव्हॅलेंट बॉन्ड घेतो त्यावेळी कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये दोन ॲटम जे आहेत ते एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. जसं हा A आणि B ने एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला. एक एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर एक्सपेक्टेड आहे की तो इलेक्ट्रॉन काय मध्ये असेल आणि ब्रेक होताना परत युनिफॉर्मली, बॉन्ड ब्रेक होताना परत युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. पण इथं जर का बघितलं आपण तर इथं जे इलेक्ट्रॉनची पेअर आहे ते इलेक्ट्रॉनची पेअर B कडे शिफ्ट झाली. म्हणून आपण म्हणलं की क्लिवेज म्हणजे ब्रेकेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन विच बोथ द शेअर्ड इलेक्ट्रॉन, हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन गोज टू वन ऑफ द टू बॉन्डेड ॲटम, एकालाच जातील. त्यानंतर मग आपण सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं की हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन रिप्रेझेंट करताना आपण इलेक्ट्रॉनची मुवमेंट इज रिप्रेझेंट बाय द कम्प्लीट ॲरो, तो ॲरो रिप्रेझेंट केला आणि एक एक्झाम्पल घेतलं दॅट बॉन्ड बिटवीन A अँड B आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, तो ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर A वर आला पॉझिटिव्ह चार्ज, B वर आला निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये आपण मेन्शन करणार आहे की हेट्रोलायटिक क्लेवेज ज्यावेळी होईल त्यावेळी एक स्पेसिस जे आहे ती कॅटायन म्हणून काम करते, एक ॲनायन काम करते, म्हणजे दोन स्पेसिस तयार होतात. ते सांगितलं फॉर्मेशन ऑफ चार्ज स्पेसिस. फोर्थ सांगितलं हेट्रोलायटिक क्लिवेज इज फेवर्ड इन प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्वंट, की पोलर सॉल्वंट असेल तर हेट्रोलायटिक क्लिवेज होतं. आणि फिफ्थ पॉईंटमध्ये सांगितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड जर का असतील तर त्याच्यामध्ये आपलं एकतर कार्बो कॅटायन बनेल किंवा कार्बो ॲनायन बनेल. हे दोघांपैकी कोणीतरी बनेल किंवा दोघंही बनतील. तर हे झाले आपले 5 पॉईंट ह्या क्वेश्चनसाठी. आणि त्यानंतर जे होतं आपलं की राईट द IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. तर हे जे कंपाऊंड ह्याच्यात जर का बघितलं तर टोटल कार्बन चेनमध्ये 3 कार्बन आहेत, 1, 2 आणि 3. म्हणून आपण सांगितलं प्रोपेन, 3 कार्बन आहेत म्हणून हा झाला प्रोपेन. आणि प्रोपेनमध्ये 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत, त्यामुळे इथे घेतला 2,2 डायमिथाइल प्रोपेन. ओके, त्यानंतर आता जाऊयात आपण सेक्शन डीला. आणि सेक्शन डी मध्ये पहिलाच आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस ॲट STP. आपण पहिली सुरुवात केली की हायड्रोजन गॅस आपला पाहिजे ॲट STP. गिवनमध्ये इथं लिहिलं व्हॉल्यूम ऑफ H2 गॅस ते 0.448 लिटर. त्यानंतर सांगितलं फॉर्म्युला की नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिवायडेड बाय 22.4 लिटर. मग व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज 0.448 लिटर आणि आपला जो आहे मोलर व्हॉल्यूम ते 22.4 लिटर. दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येईल 0.02 मोल. तर हे झालं आपलं फर्स्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. त्यानंतर सजेस्ट द सेपरेशन अँड प्युरिफिकेशन मेथड फॉर द फॉलोइंग मिक्सचर. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे इम्प्युअर कॉपर सल्फेट. तर कॉपर सल्फेटला प्युरिफाय करण्यासाठी आपण टेक्निक वापरतो क्रिस्टलायझेशन. आणि क्रिस्टलायझेशन टेक्निक यूज करताना सॉल्वंट म्हणून आपण यूज करतो डिस्टिल वॉटर. Therefore, impure copper is purified by the process of crystallization using distilled water as a solvent. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे हाऊ विल यू सेपरेट ॲसिटोन अँड वॉटर. तर ॲसिटोन आणि वॉटर हे जे आहे त्यांना आपण डिस्टिलेशन प्रोसेसने सेपरेट करणार आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे, डिस्टिलेशनने. कारण का ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट आहे 56 डिग्री सेल्सिअस आणि वॉटरचं 100 डिग्री सेल्सिअस. दोघं पण मिसिबल लिक्विड आहेत. मिसिबल लिक्विड असल्यामुळे आपल्याला त्याचं डिस्टिलेशन करावं लागेल. पण बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स जो आहे तो 30 डिग्रीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपण नॉर्मल डिस्टिलेशन वापरेल. जर का हा डिफरन्स 30 डिग्रीपेक्षा कमी असता तर आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन यूज केलं असतं, तिथं नॉर्मल यूज केलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28,
प्रेडिक्ट द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्रिकल शेप इन द फॉलोइंग मॉलिक्यूल. आणि पहिला मॉलिक्यूल दिला आपला CH4. तर CH4 मध्ये आपण सांगितलं की CH4 जर का घेतलं तर CH4 मध्ये हायब्रिडायझेशन येतं sp3 आणि जॉमेट्री येते टेट्राहेड्रल. C2H2 मध्ये हायब्रिडायझेशन येतं sp आणि जॉमेट्री येते लिनियर. BF3 मध्ये हायब्रिडायझेशन येतं sp2, जॉमेट्री येते ट्रायगोनल प्लेनर. त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलंय स्टेटमेंट घ्या. कशाचं स्टेटमेंट तर ऑक्टेट रूलचं स्टेटमेंट आपलं हवंय. मग ऑक्टेट रूल जो आहे त्याचं स्टेटमेंट इथं घेतलं की स्टेट दॅट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड ॲटम आयदर लूज गेन और शेअर इलेक्ट्रॉन. कशासाठी तो लूज गेन और शेअर इलेक्ट्रॉन करेल. सो दॅट आउटर मोस्ट ऑर्बिट मस्ट कंटेन 8 इलेक्ट्रॉन. मग आपण ते सांगितलं की ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड ॲटम लूज गेन और शेअर इलेक्ट्रॉन सो दॅट आउटर मोस्ट ऑर्बिट कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 29 आहे. क्वेश्चन नंबर 29 मध्ये व्हॉट इज लिकर अमोनिया पासून सुरुवात आहे आणि एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सिलिकॉन डायऑक्साइड. लिकर अमोनिया सांगितले इट इज अन ॲक्वेस सोल्युशन ऑफ अमोनिया ऑब्टेन बाय डिझॉल्विंग अमोनिया गॅस इन वॉटर. याला आपण नाव दिले लिकर अमोनिया. आणि त्यानंतर जो आहे की एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सिलिकॉन डायऑक्साइड. तर सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजे आहे SiO2 आणि SiO2चं स्ट्रक्चर जर का आपण घेतलं तर सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन अशी जर का एक रिंग मोजली तर टोटल 8 मेंबरची रिंग झाली असती. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी 8 मेंबरची रिंग आहे ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिलिकॉन ऑक्सिजन आहेत. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर काढता तेव्हा न विसरता सिलिकॉनच्या साईडला दोन्ही साईडला डॅश दाखवायचे कारण का एका सिलिकॉनची व्हॅलन्सी 4 तर ती 4 व्हॅलन्सी प्रत्येक सिलिकॉनची कंप्लीट झालेली असली पाहिजे. त्यामुळे स्ट्रक्चर काढताना तो डॅश पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 मध्येच आपलं की व्हॉट इज द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ग्रुप 14 इलेमेंट. तर ग्रुप 14 इलेमेंट ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते NS2Np2. आणि त्यामुळं जर का आपण याचं त्यांनी 4 म्हणजे P मधले आणि S मधले इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्या केसमध्ये त्याची ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट असेल +4. ॲडिशनल टू द ग्रुप ऑक्सिडेशन उरलेले ऑक्सिडेशन स्टेट काय असतील जर का त्यांनी NP मधले दोन्ही इलेक्ट्रॉन लॉस केले तर एक ऑक्सिडेशन स्टेट येईल +2. आणि जर काही इलेक्ट्रॉन घेऊन ऑक्टेट कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर दुसरी ऑक्सिडेशन स्टेट येईल -4. त्यामुळे ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट झाली +4 आणि अदर ऑक्सिडेशन स्टेट झाल्या +2 आणि -4. त्यानंतर घेऊयात क्वेश्चन नंबर 30. कॅल्क्युलेट Kc ॲट 298 केल्विन फॉर द रिॲक्शन. आणि रिॲक्शन दिले N2O4 गिव्ह फॉर्मेशन ऑफ NO2 इफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. दोघांचे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू दिलेले आहेत. मग आपण इथं सॉल्व्ह करताना पहिली सुरुवात केली की NO2चं जे काय आहे कॉन्सन्ट्रेशन त्याला इथं 2 आहे त्यामुळे इथं स्क्वेअर केलं आणि N2O4चा आहे तसंच लिहिलं. त्यामुळे लिहिलं की अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ॲक्शन Kc इज इक्वल टू. नंतर Kcच्या व्हॅल्यू टाकल्या. NO2ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यांनी 0.062 इथं टाकली आणि तो स्क्वेअर लिहिला. N2O4ची व्हॅल्यू लिहिली 0.75 तो स्क्वेअर सॉल्व्ह केल्यानंतर फायनल आन्सर आलं 0.00513. ओके. त्यानंतर त्यातला जो नेक्स्ट क्वेश्चन तो आहे की ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोपेंटीन. इथं ENE आहे शेवटी त्यामुळे डबल बॉन्ड द्यावा लागेल. मग आपण सायक्लोपेंटीन जो आहे त्यात घेतलं टोटल 5 कार्बन 1 2 3 4 आणि 5 आणि एक डबल बॉन्ड दिला. हा झाला सायक्लोपेंटीन. त्यानंतर राईट द नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन इथेनॉल. शेवटी Al आहे आणि Al असल्यामुळे आपण सांगितलं की इथेनॉलमध्ये आपला फंक्शनल ग्रुप आला अल्डिहाइड. तसंच ॲसिटोनमध्ये शेवटी ONE आलेलं आहे. ONE आला म्हणून आपण सांगितलं फंक्शनल ग्रुप आहे कीटोन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 31. स्टेट अँड एक्सप्लेन मार्कोनिको रूल विथ वन सुटेबल एक्झाम्पल. तर मार्कोनिको रूलचं स्टेटमेंट तर ऑलरेडी आपल्या सगळ्यांनी जस्ट एकदा रिवाइज केलं की व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन. झाली सुरुवात की व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्किन. सेकंड पार्ट घेतला द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग ते स्टेटमेंट इथे घेतलं की हा आपला अल्किन आहे. अल्किनमध्ये डबल बॉन्डच्या एका बाजूला CH आहे एका बाजूला CH2 आहे. मग हा झाला आपला
अनसिमेट्रिकल अल्किन HBr, एका बाजूला प्लस आहे एका बाजूला मायनस आहे, त्यामुळे हा झाला आपल्यासाठी अनसिमेट्रिकल रिएजंट. आणि मग सांगितलं वेन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, तर काय होईल, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. इथं डेल्टा किंवा H वर आहे डेल्टा पॉझिटिव्ह, BR वर आहे डेल्टा निगेटिव्ह, तर मग निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट म्हणजे BR मायनस गेट अटॅच टू द कार्बन ॲटम विच कॅरीज, काय तर विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, CH, ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहेत त्याच्याकडे तो गेला. त्याप्रमाणे इथं आला CH3 नंतर CH, त्याला अटॅच आला BR आणि पुढे CH3. हा झाला आपला 2-ब्रोमोप्रोपेन आणि हा असेल आपला मेजर प्रोडक्ट. तर काही प्रमाणात जर का BR जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला अटॅच झाला तर त्या केसमध्ये आपल्याला कंपाऊंड मिळेल 1-ब्रोमोप्रोपेन आणि तो असेल आपल्यासाठी मायनर प्रोडक्ट. म्हणजे असे आपण सांगितलं की मार्कोनिको रूल प्रमाणे आपल्याला 2 प्रोडक्ट मिळाले, एक मेजर आणि दुसरा मायनर. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेतला व्हॉट आर अँटीबायोटिक्स, तर तो इथे आपण कव्हर करून टाकला की अँटीबायोटिक्स म्हणजे काय, तर इट इज अन अँटी मायक्रोबियल ड्रग्स विच डिझाइन टू टार्गेट बॅक्टेरियल इन्फेक्शन्स विदिन ऑर ऑन द बॉडी. ओके, अँटीबायोटिक्सचं मिनिंग काय आलं बघा. पहिले अँटी मायक्रोबियल म्हणजे इट वर्क अगेन्स्ट द मायक्रो ऑर्गॅनिझम, असा ड्रग्ज आहे विच डिझाइन टू टार्गेट कुणाला, बॅक्टेरियाला इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनला एकतर विदिन द बॉडी ऑर ऑन द बॉडी सरफेस. आणि then थर्ड क्वेश्चन आहे राईट अ केमिकल इक्वेशन फॉर सॅफोनिफिकेशन रिॲक्शन. तर सॅफोनिफिकेशन रिॲक्शनसाठी आपण घेतलं ऑइल किंवा फॅट, इथं स्ट्रक्चर काढलं +3 NaOH यूज केले, 3 NaOH ॲक्वियस डिझॉल्व केलेले, सॅफोनिफिकेशनची रिॲक्शन झाली आणि जो पहिलं कंपाऊंड मिळालं दॅट इज द ग्लिसरीन, CH2OH CHOH CH2OH. आणि 3 जे मॉलिक्यूल मिळाले त्याला आपण म्हणतो सोपचे मॉलिक्यूल आहेत. ह्या सोपच्या मॉलिक्यूलमध्ये मग हा असतो आपला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ग्रुप, त्यामुळे आपण म्हणतो हा आहे पोलर एंड, आणि पोलर म्हणजे झाला हायड्रोफिलिक, आणि इकडचा जो एंड आहे त्याच्यावर कुठं चार्ज नाही आहे त्यामुळे हा झाला हायड्रोफोबिक एंड. असे 2 एंड असतात सोपला. तरी झाली आपली सॅफोनिफिकेशनची रिॲक्शन. तर आता आपला हा क्वेश्चन पेपर पूर्ण संपला. कोणता क्वेश्चन पेपर, तर 2023-24चा पुरंदर ज्युनियर कॉलेजचा.